13व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांना त्यांच्या वडिलांनी बोलून घेतलं आणि सांगितलं, म्हणले तुकोबा तुमचे मोठे भाऊ यांचं संसारात लक्ष लागेल असं मला वाटत नाही, हा संसार तुम्हाला पाहायचा आहे. हो म्हणले पाहतो, घर सांभाळावं लागेल, सांभाळतो. वयाच्या 13व्या वर्षी संसाराचा भार जगद्गुरु तुकोबारायांवर आला आणि त्यावेळेस तुकोबारायांचं लग्न झालं. वयाच्या 13व्या वर्षापासून हा संसाराचा व्याप जगद्गुरु तुकोबारायांच्या मागे सुरू झाला. सगळं पाहिलं, वडिलांचं जे जे असेल ते सगळं केलं. अहो पण 16व्या वर्षी वडील वारले, 16.5व्या वर्षी आईचा मृत्यू झाला, 17व्या वर्षी मोठे भाऊ ज्यांच्याकडे किमान भले काम नसतील करत पण बघून घर पाळता पाहता येत होतं, आधार वाटायचा, ते मोठे भाऊ घर सोडून निघून गेले. तो भाऊ गेलेत म्हणून त्यांच्या पत्नी म्हणजे यांच्या मोठ्या वहिनी यांचा मृत्यू झाला. घरात आता 4 मोठी माणसं नाही आहेत. अंगाचा संग असलेली बायको तिचाही मृत्यू झालेला आहे. अरे जे 10 वर्षाचं पोरग अंगा खांद्यावर खेळलं, आता त्याच्याकडे पाहून तरी या संसारात सुख आहे असं वाटावं. तो मुलगा सुद्धा वारला. अरे तरीही जगद्गुरु तुकोबाराय मात्र जीवनामध्ये मला दुःख आहे असं एकदा सुद्धा बोलत नाही. मी दुःखात सांगत नाही, उलट तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. अरे माझ्याकडे आनंदाचे लाडू आहे, तुम्ही मात्र माझं चांगलं चाललेलं पाहून जळू नका, या आणि लाडू माझ्याकडून घेऊन जा, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. घरातली माणसं मेली, दुःख मानलं नाही. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, हे मान्य केलं जगद्गुरु तुकोबाराय की जोपर्यंत बाप जिवंत होता तोपर्यंत संसाराची चिंता नव्हती. बाप मेला, आता खरं तर संसाराची चिंता जरी आली तरी विठो आता फक्त तुझं माझंच राज्य आहे, आता कुणाची मध्यस्थी नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय त्यातही आभार मानतात. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. अरे बायको मेली ती तर संसाराच्या व्यापातून मुक्त झालीच, पण मी जे तिच्या मायेत राहणार होतो, विठ्ठला तू मला तिच्या मायेपासून सोडव. पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केले. ताकद आहे आपली म्हणायची असेल, अजिबात नाही. पोरग मेलं, आता तर माया नावाचा प्रकार आणि मायेपासून निर्माण होणार दुःख माझ्या वाट्याला अजिबात नाही. बरं एवढंच नाही तर शेवटच्या चरणामध्ये ते म्हणतात की माता मेली मद देखता, तुका म्हणे हरली चिंता. आई म्हातारी झाल्यानंतर, तिला खोकला लागल्यानंतर तिचा दवाखाना कोण पाहणार? माझी बायको तिचं काही करेल का नाही? माझ्या आईच्या दुखण्याचं कोणी पाहिल का नाही? माझ्या आईला 2 वेळची भाकरी नीट कोणी देईल का नाही? माझ्या वडिलाकडे कोणी पाहिल का नाही? आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, शेवटची राहिलेली काय जी चिंता होती ती सुद्धा मिटली. अरे ही प्रवृत्ती आपल्या तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण करता आली पाहिजे, तोपर्यंत आपल्याला सुख मिळू शकत नाही. बरं हे दुःख जगद्गुरु तुकोबारायासाठी दुःख नव्हतं. जो जन्मलाय तो मरणार आहे, जे निर्माण झालंय ते बुडणार आहे, जे निर्माण झालंय ते संपणार आहे. दुःख काय होतं जगद्गुरु तुकोबारायांना? तुकोबाराय शूद्र असल्यामुळे गाथा लिहिण्याचा अधिकार नाही, तुकोबाराय शूद्र असल्यामुळे कीर्तन करण्याचा अधिकार नाही, तुकोबाराय शूद्र असल्यामुळे अरे वेदांचा तो अर्थ मासीच ठावा निरांनी वाहवा फार माता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे वेदाचा अधिकार मला जरी नसला तरी मात्र मी बोलतो तेव्हा वेद सुद्धा असं म्हणतात की काय तुकोबा, माझ्याहीपेक्षा माझ्या अर्थापेक्षा तुमच्या सहज साध्या शब्दाचा अर्थ सुद्धा एवढा गहन आहे की चला आता मी तुमच्या घरी पाणी भरायला येतोय. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरात वेद पाणी भरतायत आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना न्यायालयात उभा केल्यानंतर सांगितलं, तुकोबा शूद्र आहे, हरकत नाही, शूद्र आहे, कीर्तन करायचं नाही, हरकत नाही, करीत नाही, कुणी तुमच्या पाया पडून घ्यायचं नाही, हरकत नाही, पडून घेत नाही, लिहायचं नाही, ठीक आहे, लिहित नाही. पण सगळ्यात शेवटी जेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या हाताने तुम्ही लिहिलेली गाथा तुमच्याच हाताने इंद्रायणी नदीमध्ये बुडवावी लागेल, तेव्हा मात्र जगद्गुरु तुकोबाराय, दुःख न मानणारे जगद्गुरु तुकोबाराय, त्यांना मात्र इथे दुःख झालं की विठ्ठला अरे हे तर तुझ्यासाठी आहे ना, ठीक आहे माझे वडील माझ्यासाठी तुझ्या जागेवर नाही किंवा तुझ्यासाठी नाही, तू त्यांना घेऊन गेला मला काही वाटलं नाही, माझी आई घेऊन गेला मला काही वाटलं नाही,
माझी बायको घेऊन गेला मला काही वाटलं नाही, माझा पोरगाही घेऊन गेला मला काही वाटलं नाही. अरे पण ही गाथा तर मी तुझ्यासाठी लिहिली ना, तू तीही घेऊन जातोय. हे दुःख होतं जगद्गुरु तुकोबारायांचं. कोण आहे जगद्गुरु तुकोबाराय? सावकाराचं पोरग आहे. दुष्काळामध्ये माणसं माणसाला मारून खात होती असा तो 3 वर्ष देवी नावाचा त्या देहू गावाच्या परिसरात पडलेला दुष्काळ आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी गावात दिंडी दिली. अरे जोपर्यंत हा तुकाराम जिवंत आहे तोपर्यंत गावातल्या एकालाही मरू न देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. या माझ्याकडं ज्याला धन पाहिजे त्याला धन देतो, ज्याला धान्य पाहिजे त्याला धान्य देतो. जगद्गुरु तुकोबारायांनी सगळे पंचक्रोशी जगवली. आज त्या तुकोबारायांवर त्या न्यायालयाचं पत्र गावच्या पाटलाच्या हातात आलेलं आहे. आणि गावच्या पाटलानं गावातली लोक जमा केले. तुकोबा आमची इच्छा नाही आहे पण न्यायालयाचा आदेश आहे. काय आदेश आहे? तुम्हाला बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. तुम्हाला तेल आणि मीठ तुम्हाला मिळणार नाही असा आम्हाला आदेश दिलेला आहे. तुम्हाला गावाच्या बाहेर हाकलून देण्याचा आदेश माझ्याकडे आलेला आहे. तुम्हाला गाथा बुडवायची आहे. तेव्हा मात्र जगद्गुरु तुकोबारायांना दुःख झालं आणि ते दुःख व्यक्त करताना तुकोबाराय म्हणतात, काय खावे आता कोणाकडे जावे आणि गावात राहावे कोण्याबळे. ज्या पंचक्रोशीतल्या प्रत्येकाला जगवण्याचं धान्य देऊन तुकोबारायांनी काम केलं त्या तुकोबारायांवर आज उपाशी राहण्याची वेळ आली. एवढं दुःख आहे का तुमच्या आमच्या मागे? घरातली एवढी माणसं गेल्यावर पुन्हा आपलं एवढं जाण्याचं एवढं दुःख आहे आपल्याकडे? अजिबात नाही. पुढे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोपला पाटील गावीचे हे लोक. एकटा दुखता माणूस नाही तर ही सगळी जण इथे आता कोपलेली आहे. अहो आता येणे चवी सांडिली म्हणते निवाडा करीती दिवानात. मला न्यायालयात नेलं आणि ह्यानं धर्म भ्रष्ट केला असा माझ्यावर आरोप केला म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. बरं चांगले लोक नव्हते असं काही आहे का? चांगले लोक होते ना. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भली लोकी यासी सांगितली मात आणि केला माझा घात दुर्बळाचा. अरे चांगली माणसं होती पण त्यांची कानं भरवली आणि मी कसं वाईट वागलो हे त्या लोकांना पटवून देण्यामध्ये ही वाईट दुष्ट लोक यशस्वी झाली. मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे यांचा संग नव्हे भला आणि शोधित विठ्ठला जाऊ आता. ती गाथा तुकोबारायांनी स्वतःच्या हाताने बुडवली. लक्षात घ्या, एवढं दुःख तुमच्या आमच्या सारख्याला नाहीये. पण तरीही जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, जर मी गावाला जगवू शकतो ही माझ्यासाठी सुखाची गोष्ट असू शकत नाही. जिला मी समान मानतो की मला हरकत नाही, माझ्याकडे पैसा आहे मी लोकांना देऊ घातलं, मी एवढं काही विशेष केलं नाही, मी दवंडी पिटवायची गरज नाही. मग जेव्हा त्याच गावात माझ्यावर उपाशी मारायची जर वेळ येत असेल तर त्याचंही मी दुःख करण्याची गरज नाही. ही समान सुखाला आणि दुःखाला समान पाहण्याची प्रवृत्ती जोपर्यंत तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होत नाही. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या. अरे एवढ्या दुःखात सुद्धा डिप्रेशन नावाचा प्रकार जगद्गुरु तुकोबारायांना माहित नाही. असे रडत बसलेले जाऊन द्या आता चाललो मी असं म्हणले नाही ना, अजिबात नाही. अरे थोडंसं 7वीचं पोरग 5वीच्या पोराचा अपमान केला असं त्या 5वीच्या पोराला वाटतं ते रुसून बसतो. घरातली बाई घरातली माणसं कोणाच्या मनात कधी आत्महत्येचा विचार येईल हे सांगता येत नाही. अरे आज तर पेपर उघडा का टीव्ही लावा मोबाईल बघा, अरे किती रोजच्या आत्महत्या. जन्म आपल्याला आपण मरण्यासाठी दिलेला नाहीये. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटली. या प्रत्येकाला सुटका आहे पण त्या गाडग्याला जशी सुटका ते फुटल्याशिवाय नाही तशी सुटका तुम्ही स्वतः नैसर्गिकरित्या आलेल्या मृत्यूशिवाय नाही. म्हणून अजिबात मरणाचा विचार मात्र तुम्ही आम्ही करणार नाही. एवढा एक विचार सुद्धा या ठिकाणी करावा लागणार आहे.